नमस्कार, बॉक्स ऑफिसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वर्षाचा पहिला आठवडा म्हणजे वर्षाची सुरुवात जी झाली ती गाजवली नटसम्राटने आणि आता हा दुसरा आठवडा जो आहे त्या आठवड्यात बॉलिवूडने आपलं खातं उघडलेलं आहे। सिनेमाचं नाव आहे वजीर। अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, मानव कौल अशी तगडी स्टारकास्ट आणि मुळात विधू विनोद चोप्रा प्रोडक्शनचा सिनेमा आहे, त्यामुळे या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे। या सिनेमाबद्दल आधी जाणून घेऊयात आणि अर्थात आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत मराठीमधला सुद्धा एक सिनेमा आज रिलीज झालाय। तो सिनेमा कोणता आहे, त्या सिनेमात कुठला गायक नाचलेला आहे आणि हॉलिवूडचे कुठले सिनेमे आहेत, सगळं आपण या शो मध्ये बघणार आहोत। पण सुरुवात आपण वजीर पासून करूया। वजीरचे प्रोमो तुम्ही खूप आधीपासून बघितलेले असतील, कारण खरं तर हा सिनेमा जो आहे तो 2015 मध्ये रिलीज होणार होता। फरहान आणि अमिताभची जोडी बघून सिनेमाबद्दल अपेक्षा निर्माण झाल्याच होत्या। सिनेमाचा रिलीज थोडा लांबला, पण तरी सुद्धा या लांबलेल्या वेळेमध्ये या सिनेमाने उत्सुकता टिकवून ठेवली। आता त्यामध्ये शैतान आणि डेव्हिड सारखा सिनेमा बनवणारा बिजॉय नाम्बियार हा या सिनेमाचा दिग्दर्शक आहे। आता तो दिग्दर्शक आहे म्हटल्यावर तर उत्सुकता आणखी वाढली। सिनेमाची जेव्हा सुरुवात होते ती सुरुवातच एकदम वेगळ्या पद्धतीने झाली, म्हणजे तिथेच आपल्याला वेगळेपण दिसायला लागतं। सिनेमाची सुरुवात होते गाण्यापासून। दानिश म्हणजे फरहान अख्तर आणि रुहाना म्हणजे आदितीराव हैदरी यांचं लग्न ठरतं, लग्न होतं, मुलगी होते, सुखी संसार सुरू असतो, हे सगळं 2-3 मिनिटांच्या गाण्यामध्ये दिसतं। बऱ्याच घटना या एका गाण्यात घडत असल्या तरी सगळं शूट जे आहे ते अगदी स्लो मोशन मध्ये, म्हणजे प्रयोगशील दिग्दर्शक आणखी आता आपल्याला काय काय दाखवणार आहे याचा विचार करत आपण सुद्धा सावरून बसतो। सिनेमा झरझर पुढे सरकणार याची चाहूल तर लागलेली असतेच, त्यामुळे सिनेमा आपण लक्षपूर्वक बघायला लागतो। इंटरव्हल पर्यंत बऱ्याच गोष्टी घडतात, वेगाने घटना घडत असतात, त्यामुळे आपल्याला फारशी उसंत मिळत नाही, पण इंटरव्हल मध्ये आपला विचार सुरू होतो। आपण आता जे काही पाहिलं त्याला काही लॉजिक होतं का? इंटरव्हल नंतर वेग कमी होतो आणि काहीतरी भन्नाट सस्पेन्स असेल हा आपला अंदाज सुद्धा चुकलेला असतो। दानिश क्या कर रहा है वहां पर? रोको उसे! हमें ऐसे ऑफिसर की जरूरत नहीं है। थ्रो हिम आउट, सस्पेंड हिम। तेरे बिन तेरे बिन तेरे बिन तेरे बिन। जिंदगी और शतरंज में यही तो फर्क है दानिश साहब। जिंदगी में दूसरा मौका मिलता नहीं, यहाँ शतरंज में मिल जाता। विधू विनोद चोप्रा आणि टीमने बरीच वर्ष या कथेवर काम केलेलं होतं। स्क्रिप्ट अनेकदा बदलण्यात आली होती, दिग्दर्शक बदलण्यात आले होते, कलाकार बदलण्यात आले होते। 3 इडियट्स, मुन्ना भाई, पीके असे सिनेमे लिहिणारा अभिजात जोशी त्याने याचं लेखन केलेलं आहे। आता एवढा विचार होऊन सुद्धा या कथेमध्ये अनोखं, फार वेगळं, फार ब्रिलियंट असं काही फार नाहीये। मांडणीमध्ये नाविन्य नक्कीच आहे, पण बॉलिवूडचा हा जो बदललेला चेहरा आहे तो आपण बेबी असेल, बदलापूर असेल अशा सिनेमांमध्ये याआधी सुद्धा पाहिलेला आहे। त्यामुळे उत्कृष्ट अभिनयाचं प्याद पुढे करत बिजॉय नाम्बियार आपली कथा पुढे सरकवत जातो। आता एखादा ग्रँड मास्टर जेव्हा बुद्धिबळ खेळत असतो तेव्हा त्याच्या चालींकडे आपण लक्ष ठेवून असतो। जरी त्याचा खेळ आपल्याला नेहमीसारखा वाटत असला तरी तो काहीतरी भन्नाट चाल खेळून प्रतिस्पर्ध्यावर मात करेल अशी आपली अपेक्षा असते, पण तो ग्रँड मास्टर आपली निराशा करतो। आणि अगदी असंच या वजीर बद्दल सुद्धा घडतं। बिजॉय नाम्बियार, विधू विनोद चोप्रा, अभिजात जोशी या एवढ्या दिग्गज मंडळींनी जी कलाकृती तयार केली आहे त्यात काहीतरी भन्नाट असेल, जबरदस्त वळणं असतील, क्लायमॅक्स पर्यंत सस्पेन्स ताणलेला असेल असं वाटत राहतं, पण क्लायमॅक्सच्या बरंच आधी पुढे काय होणार याचा अंदाज आलेला असतो आणि तिथेच सगळा प्रॉब्लेम होऊन जातो। रशा में रशन लड़की के साथ रशन वोडका पीने की बात ही कुछ और। आप कभी रशा गए? मल दिए। मौला मेरे मौला मेरे मौला मेरे मौला मौला मेरे मौला मेरे मौला मेरे मौला She was murdered. अगर प्यादा बादशाह के साथ लड़ेगा तो बहुत बुरी मौत मरेगा। ये लड़ाई मेरी है दानिश साहब, इसे मुझे लड़ना ही होगा। पंडित जी, ये लड़ाई आपकी थी, अब हमारी है। लोकल पुलिस, आर्मी और उसकी खुद की सिक्योरिटी, सुसाइड मिशन। मुझे वजीर चाहिए। वजीर मरेगा साले।
या वजीरचा सर्वात स्ट्रॉंग पॉइंट आहे तो म्हणजे अभिनय. अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर यांनी तर लाजवाब काम केलेलंच आहे. लाजवाबपेक्षा पॉवरफुल म्हणावं लागेल. विशेष करून फरहानचा खास उल्लेख करावा लागेल, कारण संपूर्ण सिनेमात त्याने जो व्यक्तिरेखेचा ग्राफ आहे तो कायम ठेवलेला आहे. त्याच्या नजरेतून सुद्धा, त्याच्या बॉडी लँग्वेजमधून सुद्धा, अर्थात एकंदर अभिनयातून. अमिताभ बच्चन यांनी कदाचित असं ठरवलं असावं की वेगळ्या पद्धतीचे रोल आले तरच करायचे. म्हणजे आता यापूर्वीचा त्यांचा पिकू सारखा सिनेमा किंवा भूतनाथ सारखा सिनेमा, या सिनेमांमधल्या त्यांच्या व्यक्तिरेखेचा किंवा त्यांच्या अभिनयाचा जर विचार केला, बाकी सिनेमाचं काय व्हायचं ते होऊ दे, पण आपल्याला वेगळा सिनेमा करायला मिळतोय, वेगळा रोल करायला मिळतोय, याचा आनंद त्यांच्या कामातून सुद्धा दिसत असतो. मानव कौल हे एक असं नाव की जे गेल्या काही सिनेमांपासून आपण सातत्याने बघतोय. मोठमोठे वेगवेगळे रोल्स हा माणूस करतोय. आता येणाऱ्या गंगाजल मध्ये सुद्धा तो खलनायकाच्या रूपात आहे आणि आज सुद्धा म्हणजे या वजीरमध्ये सुद्धा तो खलनायक आहे. थंड काळजाचा खलनायक त्याने उत्कृष्ट साकारलाय. अंजुम शर्मा सारखा कलाकार सुद्धा जो पृथ्वी थिएटर पासून पुढे आलाय, तो आता सिनेमांमधून सुद्धा चांगली खेळी करतोय, चांगल्या चाली खेळतोय असंच म्हणावं लागेल. त्यामुळे अभिनयाच्या पातळीवर हा सिनेमा कुठेही कमी पडत नाही. पण कथेच्या पातळीवर जर विचार केला तर मात्र काहीशी निराशा तुमची होऊ शकते. त्यामुळे हा सिनेमा बघायला जाताना खूप अपेक्षा ठेवून जाऊ नका. बोर तुम्ही होणार नाही. चांगली कलाकृती बघाल, पण खूप अपेक्षा घेऊन गेलात तर मात्र निराशा होऊ शकते. मरना नहीं, जीना नहीं तेरे बिन, तेरे बिन, तेरे बिन. बाबरे पिया लागे ना जिया, देखो मेरा असा हा वजीर जो आहे तो 100 पैकी किती रुपये तुमचे वसूल करू शकतो हे सुद्धा आपण बघूया. विधू विनोद चोप्रांचा महत्वाकांक्षी म्हणला जाणारा हा सिनेमा जो आहे तो 100 पैकी तुमचे 60 रुपये वसूल करू शकेल.